नमस्कार मित्रांनो, आज आपण हिरापूरमध्ये आज बाजारातून बाहेर निघताना जोआचा व्हिडिओ घेत आहे. सध्या आता कामं चालू झालेले आहेत बैलांचे. तर इथं जो मिळते ना तुम्हाला, जोआच्या थोड्याशा किमती वगैरे विचारू आपण त्यांना, काय आहेत काय नाही, कोणत्या कोणत्या बाजारात येत आहेत ते देखील विचारूया. त्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता आपण तसा त्यांचा, आता देखील एक व्हिडिओ टाकूया. काय आहे, किती फुटाचं आहे, काय अलीकडे किती फुटाचं आहे अलीकडे? 3.5 4. अच्छा, हे कशामध्ये लागतं? हे कापसामध्ये सोयाबीनला चालतं का? हे सगळे तेच आहेत का, एकच साईजचे? एकच साईज आहे. ते फक्त वाकडं म्हणजे काही शेतकरी वाकडे घेते. अच्छा अच्छा, काही जण हे घेतात सरळ आणि काही जण वाकडं घेतात. ह्याची काय किंमत राहते? 1600 रुपये कमी जास्त करून देऊन टाकतो. 1600 सांगतात सांगायला आणि कमी जास्त करून देतात समजा. त्याची किती सांगतात त्या वाकड्या याची? 1700 सांगतो. त्याचे 1700 सांगतात. कमी जास्त करून त्याच्यात बी कमी जास्त होतंय समजा. अच्छा, हे लाकूड कोणतं वापरता तुम्ही? काय ओरिजिनल बाबळी लाकूड राहतं? असं आहे का? पलीकडचं किती फुटाचे आहेत ते? 3.5. पलीकडचं किती फुटाचं आहे म्हणले? 3.5 फुटाचं आहे का? अच्छा, ते कशा कशात बरं हाणायला कामाला येतं आपल्याला? 3.5 मध्ये चालतं. 3.5 मध्ये. अच्छा, आणि त्याची काय किंमत आहे 3.5 वाल्याची? 1200 रुपये 1300. 1200-1300 सांगायला आहे समजा. कमी जास्त करून होऊन जातं. 100-50-200चा फरक पडत असेल ना? 100-200चा फरक पडतो मित्रांनो. बाजार कोणते कोणते करता? हिरापूर, तलवाडा, अंबड, आणखीन तीर्थापुरी. प्रॉपर गाव कोणतं तुमचं? हा, कानडगाव. तालुका कोणता येतो तुम्हाला? तालुका अंबड, जिल्हा जालना. म्हणजे 7-8 बाजार करता तुम्ही समजा. बरं, हे आडकी त्याची काय काय किंमत आहे? गिरायकाचं आहे का दुसऱ्या? अच्छा अच्छा, म्हणजे हे तुम्ही विकत नाही समजा आडकीला, तुमच्याकडे फक्त जूच असते सगळे. आणि ते पलीकडचं जे जू आहे ते किती फुटाचं आहे? बैलगाडीचं आहे का? त्याची किती किंमत आहे? काय 1000 रुपयाला बैलगाडीचं जू. त्यातून काय कमी जास्त होत आहे का? बरं, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एखादा. 7350 हां, 1315 डबल एकदा सांगा. 7350 1315. तर मित्रांनो, त्यांच्याकडे जर जू खरेदी करायचे असते ना तुम्हाला, तर अशा पद्धतीमधले जू तुम्हाला मिळून जातील. ओरिजिनल बाबळीचे जू असतात त्यांच्याकडे. गाडी, आणि ही त्यांची गाडी आहे. त्या गाडीमध्ये ते जू खरेदी विक्री करतात समजा. जे कोणते बी बाजार आहेत त्या बाजारला नेऊन विक्री करायचं काम करतात ते. बरं बरं बरं, गाड्या सगळ्या. तर आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते आपण गाडीचा देखील आता व्हिडिओ घेऊया थोडासा. आपण बाजारामध्ये हिरापूरचे आहेत आणि रोड टचच दुकान आहेत. ओके, रोड टच मध्ये हा 2 वर्षाखाली टाकला होता. आता लोक फोन येतात ना, लय व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. गेल्यावर 2 वर्षाखाली टाकला होता, मला वाटतं लय व्हायरल झाला जबर. तर आणि बाजारात तुम्हाला एंट्री करताना हे पाहताय तुम्ही हायवे, आणि हायवेमधून एंट्री केली एक्झॅक्ट समोरच यांचं दुकान आहे. बघा, हे दुकानाचं नाव आहे श्री नगद नारायण बैलगाडी गाडा व काय ते पुढं शर्यत रिंगी. तर यांच्याकडे अशा मिळतात मित्रांनो. ही आपली बारक हे गाडी काय बरं याची म्हणजे किंमत वगैरे काय खासियत? 12,500 रुपये. हां, आणि ही गाडी कोल्हापुरी आहे, सातारा. कोल्हापुरी सातारा साईडला वापरते समजा ही. अच्छा, त्या शेती कामाच्या आहेत आणि ही कोल्हापूर साईडला जास्त वापरल्या जातात. आणि शर्यतीच्या रिंग्या पुढे. अच्छा, शर्यतीच्या पण आहेत त्यांच्याकडं आणि ह्या पण आहेत. बरं, हिची किती सांगताय, कितीपर्यंत देताय तुम्ही? 12.5 सांगतो, 12पर्यंत देतो. 12.5 सांगायला आहे, 12पर्यंत देतात समजा. बरं, आणि हे जे आपली शेती कामाला आपण रेग्युलर वापरतो हे जे काय सांगतात? 16.5 सांगतो, हां, 16 देतो.
16.5 सांगायला 16 पर्यंत देतात. ह्याचं लोखंड म्हणजे कोणतं काय वापरता काय? लोखंड आहे, बिगर घालणारे लोखंड आहे. अच्छा, आणि 18,000 वाली पण आहे, 20,000 वाली पण आहे. 2-4 नमुने जसे ह्याच्यामध्येच हा जशी शेतकऱ्याला पाहिजे असं लहान मोठी तशी बनवून पण देता समजा. हा. अच्छा, तर आपण पुढचे बघूया. आणखीन हे जे आहेत हे छकड्यासाठी चालणाऱ्या गाड्या बी आहेत त्यांच्याकडे. ह्या अशा ह्यांच्या काय आहे बरं किमती? एखादी तयार आहे का आपल्याकडे चाकं वगैरे लावलेली? हा, हे चाक आहेत काय जे? त्याच्यामध्ये बेरिंग आहे. अच्छा, बिरिंग आहे. हा, आणि हे शर्यतीसाठी एकदम योग्य आहे. याच्यामध्ये 1.5 फुटामध्ये, 2 फुटामध्ये, 2.5 फुटामध्ये उपलब्ध राहते बेरिंग ट्यूबलेस. अच्छा, काळ्या टायरमध्ये ज्यांना काळ्या टायरमध्ये पाहिजे असेल त्यांना काळ्या टायरमध्ये, ज्यांना ट्यूबलेसमध्ये पाहिजे असेल त्यांना ट्यूबलेस. ट्यूबलेस मध्ये बनवून देता म्हणजे त्याला बेरिंग असल्यामुळे गती जास्त लागत असणार आहे. हे सध्या आहे हे ट्यूबलेस आहे. टायर मध्ये पाहिजे असेल तर गती जास्त राहते का ट्यूबलेसला? अच्छा, बेरिंग आहे. ह्याला पण बेरिंग आहे आतून. अच्छा, म्हणजे टायरमध्ये जर पाहिजे असेल टायरमध्ये बी मिळेल, ट्यूबलेसमध्ये पाहिजे ट्यूबलेसमध्ये पण मिळेल तुम्हाला मित्रांनो. बरं, हे आता याच्या किमतीमध्ये काही फरक पडतो का ट्यूबलेस घेतल्याने किंवा 100-200चा फरक आहे? म्हणजे नॉर्मली फरक आहे, खूप जास्त फरक नाही. आता वरची जी गाडी आहे ही किती फुटामध्ये? ही वरची गाडी 2 फुटामध्ये, खालची गाडी 2.5 फुटामध्ये. वरची 2 फुटाची आणि खालची 2.5 फुटाची. वरची गाडी वरची गाडी किती म्हणजे किती पर्यंत देता काय? 18,000 प्रत्येक नागामध्ये 500 रुपयाची इकडे तिकडे होतं. कमी जास्त होतं. बरं, हे जे सांगाय 11,500 11ला देतात. आणि ती खालची आहे ती खालची जे दोन्हीचं रेट येतं. रेट एकच आहेत. म्हणजे समजा इंच 2 इंच फुटभर वाढली तर काही जास्त फरक पडत नाही. हे पहा, हे पाहत आहे मित्रांनो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तिथं चालू आहे. हे वाचून घ्या व्यवस्थित. आणि वरती नंबर आहेत त्यांचे शेळके, त्यांना डायरेक्ट तुम्ही फोन करून खरेदी करू शकता. हे पाहत आहे आतमध्ये वगैरे गाड्याचं वगैरे त्यांच्याकडं सामान पूर्ण आहे. भरपूर अशा गाड्या आहेत मध्ये मित्रांनो स्टॉकमध्ये त्यांच्याकडं. तुम्हाला कधीही जर खरेदी करायची असते तुम्ही इनडायरेक्ट फोन करून या किंवा डायरेक्ट जरी आलात तरीही काही अडचण नाही. तुम्हाला इथं माल जो आहे ते त्यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये माल उपलब्ध आहे. लय झाला अर्धा 1 तासात तर तुम्हाला गाडी सगळी सेट करून दिली जाईल. शक्यतो त्यांच्याकडे तयारच गाड्या असतात. तुम्हाला आले अशीच गाडी मिळून जाईल. फक्त जू वगैरे बांधलेलं नसतं तर ते थोडंसं जू वगैरे बांधून तुम्हाला व्यवस्थित गाड्या मिळत्या. थोडं मागं चला. सांगा एकदा तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर मोठ्याने सांगा थोडं. या गाड्या जातात ना त्याच्यामुळे कमी रेकॉर्डिंग होती आवाज. माझं नाव सुभाष शेळके. हां, दुकानचं नाव श्रीनगर नारायण बैलगाडी विक्री केंद्र, शर्यत रिंग्या, शेती कामाच्या रिंग्या, सातारा रिंगी, गॅलनेस पाईपमध्ये सर्व प्रकारच्या उपलब्ध असतात. मोबाईल नंबर 9823272796. बरं, गाव कोणतं आहे तुमचं? गाव प्रॉपर उमरत जहागीर आहे. दोन्ही ठिकाणी भेटतात. उमरत ज्यांना जवळ आहे त्यांनी उमरतला येणे, ज्यांना हिरापूर बाजार जवळ आहे त्यांनी हिरापूरला येणे. ठीक आहे, 25 तास गाडी उपलब्ध आहे. ठीक. ओके, धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओला होईन तितकं जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक देखील करा व तुमची प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तुम्ही. तुमची प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये द्या. काढला